Welcome students. This is the part 3 of general pair of straight lines. In this video lecture you will learn some more examples on results of general pair of straight lines. Example: find P and Q if the equation px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q equal to 0 represents a pair of perpendicular lines. तर इथं एक जनरल सेकंड डिग्री इक्वेशन दिलेलं आहे आणि ते इक्वेशन पेयर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्सचं आहे असं म्हटलेलं आहे आणि पी आणि क्यू हे दोन अननोन ह्या इक्वेशनमध्ये आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग आता इथं पी आणि क्यू फाइंड आउट करत असताना दिलेलं काय आहे, हे इक्वेशन परपेंडिक्युलर लाईन्सचं इक्वेशन आहे. मग परपेंडिक्युलर लाईन्सचं इक्वेशन असेल तर ते इक्वेशन परपेंडिक्युलर लाईन्सची जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करणार आहे. त्या कंडिशनचा आपण वापर करायचा आहे. सोल्युशन: तर दिलेलं इक्वेशन आपण आधी लिहिलं बघा. इक्वेशन ऑफ लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्सचं इक्वेशन आहे असं दिले म्हणजे ते लाईन्सचं पण इक्वेशन असणार आहे. पी एक्स स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 14x प्लस 2y प्लस q इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला इक्वेशन 1 म्हटलं. आता हे इक्वेशन जनरल सेकंड डिग्री इक्वेशनशी कंपेअर करायचं आहे आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे आहेत. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. ह्याच्याशी कंपेअर केल्यानंतर आपल्याला कॉन्स्टंट मिळतील. a इक्वल टू p, 2h हा xy चा कोएफिशियंट तो -8 आहे. b y स्क्वेअरचा कोएफिशियंट तो इथं 3 आहे. 2g हा x चा कोएफिशियंट 14 आहे. 2f हा y चा कोएफिशियंट 2 आहे आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म ती q आहे. तर याच्यावरून h -4 मिळेल, g 7, f 1. आता आपण पहिल्यांदा इथं दिलेलं जे इक्वेशन आहे ते परपेंडिक्युलर लाईन्सचं आहे ह्याचा वापर करणार आहे. तर कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स आणि कंडिशन फॉर कोइन्सिडंट लाईन्स ही आपण आधीच्या पिरियडमध्ये अभ्यासलेली आहे. मग लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर ते कुठली कंडिशन सॅटिस्फाय करतात हे तुम्हाला माहिती आहे. ह्याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्या जर परपेंडिक्युलर असतील तर ह्या लाईन्स a प्लस बी इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. मग त्याचा आपण इथं वापर करणार आहे. सिन्स इक्वेशन 1 represents pair of perpendicular lines, हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे की दिलेलं जे इक्वेशन आहे ते परपेंडिक्युलर लाईन्सचं आहे म्हणजे परपेंडिक्युलर लाईन्सची कंडिशन ते सॅटिस्फाय करणार आहे. मग परपेंडिक्युलर लाईन्सची कंडिशन काय, a प्लस बी इक्वल टू 0. तर a प्लस बी 0 झाला. देअरफॉर आता a ची व्हॅल्यू p आहे प्लस b हा 3 आहे. a आणि b च्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या. p प्लस 3 इक्वल टू 0. देअरफॉर
पी इक्वल टू -3. एक कॉन्स्टंट आपल्याला मिळाला पी इक्वल टू -3. आता पी ही कुणाची व्हॅल्यू आहे? पी ही ए ची व्हॅल्यू आहे. म्हणजे ए हा -3 झाला. ए इक्वल टू -3. बघा पी म्हणजेच ए आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू सुद्धा -3 झाली. आता दुसरा कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्यू. मग क्यू फाइंड आउट करताना हे जे इक्वेशन आहे हे लाईन्सचं इक्वेशन आहे, ह्याचा वापर करायचा. म्हणजे अशा पद्धतीचं इक्वेशन जर पेअर ऑफ लाईन्स असेल तर ते इक्वेशन एक कंडिशन सॅटिस्फाय करते, ती पण तुम्ही अभ्यासलेली आहे. आणि त्या कंडिशनचा इथं क्यू फाइंड आउट करताना वापर करायचा आहे. बघा जे इक्वेशन दिलेलं आहे ते लाईन्सचं इक्वेशन आहे, पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन आहे. आणि पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन आहे म्हणून ते इक्वेशन कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. त्या कंडिशनचा वापर करून क्यू फाइंड आउट करायचा आहे. सिन्स इक्वेशन 1 represents a pair of lines, मग इक्वेशन जर लाईन्स असेल तर ते इक्वेशन ही कंडिशन सॅटिस्फाय करतं, दॅट इज ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. ही कंडिशन ते सॅटिस्फाय करणार आहे. आता ह्या कंडिशनचा वापर करायचा आहे, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायच्या. आता ए ची व्हॅल्यू, ए म्हणजे पी आहे पण पी -3 म्हणून ए -3, म्हणजे आता ए ची व्हॅल्यू तुम्हाला -3 हीच ठेवावी लागेल तरच दुसरा कॉन्स्टंट क्यू मिळेल. ए -3, बी 3 आहे, सी क्यू आहे, प्लस 2 आहे तसा ठेवला, F1, G7, H-4 मायनस ए -3 आहे, F1 1 स्क्वेअर मायनस B is 3, G7 7 स्क्वेअर मायनस C हा Q आहे, H-4 स्क्वेअर इक्वल टू 0. आता ह्याच्यात एकच अननोन राहिला Q, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर -9Q हे आता सिम्प्लिफाय करतोय आपण. -9Q मायनस 56 येईल हा प्रोडक्ट, -56 मायनस +3 होईल, +3 -3 इंटू 7 चा स्क्वेअर हा 49 येईल, मायनस क्यू आहे तसा ठेवला आणि -4 चा स्क्वेअर हा 16 येईल इक्वल टू 0. देअरफॉर -9Q, तर हे दोन कॉन्स्टंट कलेक्ट केले की -53 होतील, -53 3 न 49 ला मल्टिप्लाय केलं की 147, 3 9 जार 27, 147 -16Q इक्वल टू 0. आता -16Q आणि -9Q ह्या सिमिलर टर्म्स आहेत, त्या कलेक्ट केल्या की -25Q, हे दोघं चिन्ह बघून ॲड केले की 200 होईल इक्वल टू 0. देअरफॉर आता मायनस साइन थ्रोट कॅन्सल केलं की 25Q प्लस 200 इक्वल टू 0. देअरफॉर
25Q equal to minus 200, and therefore Q equal to minus 200 divided by 25 equal to minus 8. तर इथं आपल्याला P आणि Qच्या व्हॅल्यू विचारल्या होत्या, त्या मिळालेत. इथं P -3 मिळाला आणि इथं Q, therefore Q इक्वल टू -8 ही Qची व्हॅल्यू इथं मिळाले. हे दोन कॉन्स्टंट आपण फाइंड आउट केले. इथं दोन कंडिशनचा वापर केलाय. एक, हे इक्वेशन परपेंडिक्युलर लाईन्सचं आहे त्याचा आधी वापर केला, परपेंडिक्युलर लाईन्सची कंडिशन वापरली आणि एक कॉन्स्टंट P फाइंड आउट केला. आणि दुसरा कॉन्स्टंट फाइंड आउट करत असताना हे इक्वेशन म्हणजे दिलेलं इक्वेशन लाईन्सचं आहे ह्याचा वापर केला. लाईन्सचं इक्वेशन आहे म्हणून तो ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे, ह्याच्यात व्हॅल्यू ठेवल्या आणि दुसरा कॉन्स्टंट Q आपण मिळवलेला आहे. हे एक्झाम्पल होमवर्कसाठी घ्यायचं आहे. फाइंड P and Q if the equation 2x² plus 4xy minus py² plus 4x plus qy plus 1 equal to 0 represents a pair of perpendicular lines. ह्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे, त्याच मेथडनं सॉल्व करायचं आहे. इथं आन्सर P2 येतो, Qच्या दोन व्हॅल्यू येतात, Q इक्वल टू 0 and 8. आता इथं Qच्या दोन व्हॅल्यू काढत असताना Q² - 8Q इक्वल टू 0 असं इक्वेशन मिळतं. त्याच्यातून Q कॉमन घ्यायचा म्हणजे Qच्या ह्या दोन एक्सपेक्टेड व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहेत. एक्झाम्पल, फाइंड P and Q if the equation 2x² plus 8xy plus py² plus qx plus 2y minus 15 equal to 0 represents a pair of parallel lines. आता त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, फक्त आता इथं जे दिलेलं इक्वेशन आहे हे इक्वेशन हे पॅरलल लाईन्सचं आहे हे दिलेलं आहे. मग परपेंडिक्युलर आहे का पॅरलल आहे हा जो शब्द आहे हा तुम्ही केअरफुली वाचायचा आहे. परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन वापरावी लागेल आणि पॅरलल असेल तर पॅरलल लाईनची कंडिशन वापरावी लागेल. त्यामुळं हा कुठला शब्द दिलाय हे महत्त्वाचं आहे, त्याच कंडिशन वापरायच्या आहेत. सोल्युशन मेथड तीच आहे, फक्त कंडिशन बदलणार आहे. इक्वेशन ऑफ लाईन्स 2x² plus 8xy plus py² plus qx plus 2y minus 15 equal to 0. दिलेलं इक्वेशन आपण आहे तसं लिहिलेलं आहे, ह्याला इक्वेशन 1. आता हे कंपेअर करायचं आहे. कंपेअरिंग विथ ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c equal to 0. आपल्याला कॉन्स्टंट मिळणार आहेत. a ची व्हॅल्यू 2, 2h 8, b हा p, 2g हा q आहे, x चा कोइफिशियंट, 2f हा y चा कोइफिशियंट 2 येईल आणि c -15. याच्यावरून h 4 मिळेल, g q डिवाइडेड बाय 2, f 1. आता आपण एक कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी पॅरलल लाईनची कंडिशन वापरणार आहे. पॅरलल लाईनची कंडिशन तुम्हाला माहिती आहे. बघा, सिन्स इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स parallel lines
कोइन्सिडंट असा सुद्धा शब्द इथं येईल. तीच कंडिशन आहे. पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईनची कंडिशन h² मायनस AB इक्वल टू 0 ही कंडिशन इथं सॅटिस्फाय होणार आहे, कारण ह्या पॅरलल लाईन्स आहेत. आता H, देअरफॉर H4 आहे, मायनस A 2 आणि B हा P आहे इक्वल टू 0. देअरफॉर 16 मायनस 2P इक्वल टू 0. देअरफॉर 2P इक्वल टू 16. साईड चेंज करून मी इक्वेशन लिहिलेलं आहे. हा 2P इकडे घेतला की पॉझिटिव्ह होईल आणि फक्त साईड इथं चेंज केलेल्या आहेत. साईड चेंज केल्या तर इक्वेशन काही बदलत नाही. देअरफॉर P इक्वल टू 8. बघा, एक कॉन्स्टंट आपल्याला इथे मिळाला, P इक्वल टू 8. आता P इक्वल टू 8, मग P ही B ची व्हॅल्यू आहे. मग P 8 आला तर B सुद्धा 8 येईल. बघा, B इक्वल टू P आहे आणि म्हणून B इक्वल टू 8 येईल. आता B ची व्हॅल्यू, पुढचं सोल्युशन घेताना B ची व्हॅल्यू तुम्ही 8 सबस्टिट्यूट करायची आहे, तरच दुसरा कॉन्स्टंट P इथं मिळणार आहे. आता आपण दुसरा कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची कंडिशन वापरणार आहे. सिन्स इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स, तो पेअर ऑफ पॅरलल लाईन्स असेल तर पेअर ऑफ लाईन्स पण असणार आहे. आणि पेअर ऑफ लाईन्ससाठी आपण कंडिशन आधीच अभ्यासलेली आहे, वापरलेली पण आहे, त्याचा इथं वापर करायचा. कंडिशन अशी आहे, ABC प्लस 2FGH मायनस AF² मायनस BG² मायनस CH² इक्वल टू 0. आता याच्यात व्हॅल्यू ठेवायच्यात. देअरफॉर A 2 B, आता B P नाही घ्यायचा, B 8च घ्यावा लागेल. B 8 C मायनस 15 प्लस 2 F 1 आहे, G Q बाय 2 H 4 मायनस A 2 आहे, F 1 AF याचा स्क्वेअर आहे, मायनस B 8 घ्यायचा आहे. आता G Q बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस C मायनस 15 आहे, H 4 आहे स्क्वेअर इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा, आपण कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ठेवल्या. आता ह्या इक्वेशनमध्ये एकच अननोन आहे, Q. म्हणजे हे इक्वेशन आता सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला Q ची व्हॅल्यू मिळणार आहे. देअरफॉर आता 8 हा कुठं कॉमन नाही आहे. इथं 2 ला 2 हा कॉमन फॅक्टर कॅन्सल होईल. तर राहिलेल्या टर्म्स आपण कलेक्ट करूया. हा 15 गुणिले 8 120 गुणिले 2 240 होईल, मायनस 240 प्लस 4Q मायनस 2, ही टर्म 2 येईल. तर इथं मायनस 8 आहे तसा ठेवला आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर Q² डिवायडेड बाय 4 इतका येईल, Q² डिवायडेड बाय 4 मायनस 15, मायनस मायनस प्लस 15 होईल आणि 4चा स्क्वेअर 16 इक्वल टू 0. देअरफॉर
आता हा -2 आणि -240 हा -242 कॉन्स्टंट हे दोन कलेक्ट केले. क्यूची टर्म आहे तशी ठेवली प्लस 4Q. इथं 4 हा कॉमन फॅक्टर कॅन्सल केला की -2Q² प्लस हा प्रोडक्ट 15 × 6 90 आणि 15 × 1 240 येईल. 15 आणि 9 24 इक्वल टू 0. आता -240 प्लस 240 हा -2 येईल, म्हणजे -2 प्लस 4Q -2Q² इक्वल टू 0. 2Q² इक्वल टू 0. आता -2 हा थ्रोआउट आपण कॅन्सल केला. बघा -2 ही टर्म थ्रोआउट कॅन्सल केली की इथं +1 -2Q -2 कॅन्सल केला मी प्लस Q² इक्वल टू 0. म्हणजे देअरफोर बघा आता Q² पहिल्यांदा लिहिला -2Q. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले. त्या पद्धतीनं मी त्या टर्म्स लिहिलेत. ह्या दोन स्क्वेअर टर्म आहेत आणि ही मिडल टर्म आहे. आता ह्या टर्म्स बघा ह्या 3 टर्म्स एका ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म करतायत. तो ब्रॅकेट तुम्ही आयडेंटिफाय करा. बघा कुणाचा कुठल्या तुम्ही फॅक्टरायझेशन केलं तरी चालेल, सेम आन्सर तुम्हाला मिळणार. आता इथं ह्या 3 टर्म्स Q-1 चा स्क्वेअर आहेत. हा ब्रॅकेट तुम्ही एक्सपांड केला की तुम्हाला त्याचं एक्सपान्शन हे मिळेल इक्वल टू 0. तुम्ही फॅक्टरायझेशन केलं तरी सेम आन्सर मिळणार. आता इथं स्क्वेअर रूट घेतले दोन्ही बाजूला. Q-1 इक्वल टू 0. देअरफोर Q इक्वल टू 1. म्हणजे हा एक कॉन्स्टंट आपल्याला इथं मिळाला. आपल्याला 2 कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे होते. P 8 मिळाला. त्याच्यासाठी आपण पॅरलल लाईनची कंडिशन वापरली, P फाइंड आउट केला आणि P म्हणजेच B आहे. B ची व्हॅल्यू 8 घेतली आणि दुसरा कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी ते इक्वेशन लाईन्सचं इक्वेशन रिप्रेझेंट करते आणि म्हणून ते ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे त्याचा वापर केला आणि दुसरा कॉन्स्टंट फाइंड आउट केलेला आहे.